हे गाईज, तर वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. आता जस्ट मी पूजा केली आहे. नवरात्रीच्या निमित्ताने मी पण घट बसवले, फर्स्ट टाईमच बसवले. तर ती पूजा मांडलेली आहे. ती पूजा तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये. हे स्टॉप डुईंग दॅट. तर सगळंच माझ्यासाठी नवीनच होतं आज. माझ्याकडे दिवा नव्हता आणि मला अनुभव पण नाही आणि कोणी सांगणारं पण नाही. बट जसं मम्मीचं बघितलं आहे मी, मम्मीला कॉल केला बट काही लागला नाही. आणि तर जसं जसं आठवत होतं तसं तसं मी तयारी करून तसं तसं मॅनेज केलं आणि तशी तशी पूजा मांडलेली आहे. तर दाखवते मी. दिवा ॲक्च्युली दिवा विकत घेण्यापासूनची तयारी होती माझी. दिवा नव्हता माझ्याकडे, मग मी गेली आणि दिवा घेऊन आली. मातीचा आपला काय असं ते दगडाचा दिवा, तो घेऊन आले मी. बऱ्यापैकी लिमिटेड आहे, तो चांगला आहे. दगडाचा दिवा चांगला असतो म्हणून दगडाचा दिवा एकदाच होऊन जाते वस्तू, त्याच्यामुळे तो दिवा घेतला मी. तो मला ऑलमोस्ट 230ला पडला. त्याच्यानंतर पाटी 80 रुपयाला पडली. माती होतीच माझ्याकडे. नंतर त्यातलं ते घट जो असतो तो मला 40 रुपीजला पडला. नारळ 40ला पडलं. फुलं 20-30. बऱ्याच गोष्टी, पूजा साहित्य, वाद बीज सगळं असं करून मला अबो 300च्या आसपास आलं. तर जस्ट पूजा मांडलेली आहे मी. जस्ट पूजा झाली माझी आणि म्हटलं आता ब्लॉगचे स्टार्ट करावा. बिकॉज ब्लॉग स्टार्ट करायला ना मला वेळच मिळाला आणि मी खूप रशमध्ये होती आणि त्या रशमध्ये म्हटलं रेकॉर्ड करायला मला खरंच वेळ नाही मिळाला. आणि मोबाईलची बॅटरी पण फार लो होती, 2% होती. स्पृहा बघत असते त्याच्यामुळे तो मोबाईलची बॅटरीकडे त्याचं लक्ष नसतं, ती खेळतच असते. तर 2% होती. त्याच्यामुळे म्हटलं रेकॉर्डिंग तर काय होणार. आणि मग पटकन पूजा मांडून घेतली आणि मग आता व्हिडिओ काढला. तर बघत राहा पुढे काय काय होतं. स्टे ट्यून. अशा प्रकारे आज माझी घटस्थापना झाली आहे. त्याच्यामुळे ब्लॉगची सुरुवात जरा लेट झाली. बिकॉज पूजा मांडणी वगैरे चालू होती, जरा घाई होती, ते रेकॉर्ड नाही करता आलं. हा दिवा पण मी नवा घेतला. मला तो 230ला पडला आहे. सगळं फर्स्ट टाईम आहे. मी फर्स्ट टाईमच घट बसवले आहे घरात, त्याच्यामुळे मला काहीच आयडिया नाही त्याबद्दल. बट एनिवेज हे बघा उपवासाचा मेनू. स्वीट पोटॅटो. मी एवढी आळशी आहे की मी त्याचं कवर नाही काढलं आहे. मी डायरेक्ट कुक करते त्याला. युजली पटॅटोचं बनवते असतं, सेम बनवते मी पटॅटोचं, पण आज स्वीट पटॅटोचं बनवते. इट इज व्हेरी हेल्दी. आला जरा मिरच्या तिखट आणि आता हे मी खाणार नाही.